नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आपण लवकरात लवकर साहित्य पाहून घेऊया। तर हे सगळं आहे श्याम सवेरा या डिशसाठी लागणारं साहित्य। सर्वात पहिल्यांदा आम्ही पालक थोडा उकळून घेतलेला आहे, थोडासा शिजवला आहे त्याला 1-2 मिनिट। त्याच्यानंतर पनीर घेतलेला आहे। पनीरमध्ये आम्ही थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं काळी मिरीची पावडर टाकली आहे। 1 वाटी बेसन घेतलं आहे। थोडीशी दुधावरची साय घेतली आहे, तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर आम्ही घेतले आहेत 2 चिरलेले टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरची, 2 कांदे चिरलेले। त्याच्यानंतर इथे आहे गार्लिक, अद्रक आणि थोडीशी मिरची। जिरे लागणार आहेत आपल्याला। इथे भिजवून ठेवलेले काजू आहेत। या वाटीमध्ये मसाला आहे, त्याच्यामध्ये आहे लाल तिखट आहे, जिरा पावडर आहे आणि काश्मीरी लाल मिरची आहे आणि धना पावडर आहे आणि इथे घेतलेली आहे थोडीशी कसुरी मेथी। तर इथे आम्ही एक पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल थोडं गरम होऊ दे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडे जिरे, त्याच्यानंतर आपल्याला आलं, लसूण आणि मिरची बारीक केलेली ती आपल्याला पॅनमध्ये टाकायची आहे। थोडंसं त्याला फ्राय होऊ द्या। इथे आपण पालक टाकतोय। पालकला थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं। मसाला टाकला आहे, मिक्स केला होता तो। या सगळ्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला आपण असंच 2 मिनिटं शिजवणार आहोत। थोडंसं कुक झालं 2 मिनिट की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन। बेसन थोडं थोडं करत मिक्स करायचं आहे पालकमध्ये। ह्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन मिक्स झाल्यानंतर हे थोडं असं दिसणार आहे। ह्याला आपण थोडं थंड करत ठेवूया। आता आपण ह्याच पॅनमध्ये आपल्या ग्रेव्हीसाठीचे साहित्य आहे ते फ्राय करून घेऊया। त्यासाठी आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे। आलं, लसूण आणि मिरची जी आपण बारीक चिरून घेतली होती ती थोडी ह्या तेलामध्ये टाकायची आणि थोडं सॉटे करून घ्यायचं आहे। यामध्ये टाकायच्या थोड्या हिरव्या मिरच्या 2 ते 3 आणि आता आपण इथे चिरलेले कांदे टाकायचे आहेत। टोमॅटो टाकायचे मोठे जे आपण चिरून घेतले होते आणि भिजवलेले काजू ते पण मिक्स करून घ्यायचं। सगळ्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आपण मिक्स करून घेतले होते ते मसालेसुद्धा यामध्ये टाकायचे।
यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. आपले कांदे जे आहेत ते लवकर भाजले जातील आणि टोमॅटोसुद्धा लवकर गळेल. याला आपण 1-2 मिनटं फ्राय करून घेऊया. पाणी यामध्ये टाकायचं थोडं पाणी. याला आपण 5 मिनटं कुक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण पनीर आणि ह्याचं जे मिश्रण होतं, काळी मिरी आणि थोडीशी कोथिंबीर, त्याचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तर या प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तर या प्रकारे आम्ही पनीरचे गोळे बनवून घेतले आणि इथे आपला मसाला पण फ्राय झाला आहे. याला थोडंसं थंड करायला ठेवू आपण 5 मिनिट. इथे आपण पनीरच्या बॉल्सना हे जे आपण मिश्रण केलं होतं पालकचं, त्याच्यामध्ये कोट करून घेऊया. अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे आम्ही इथे कोट करून घेतलेलं आहे आणि इथे आम्ही ठेवलं आहे तेल गरम करायला. आता हे आपण फ्राय करून घेऊया. तर यांना आपण पहिल्यांदा कोट करून घेऊया कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर आपण एक एक आधी कोट करून घेऊया. इथे आम्ही सगळे बॉल्स टाकलेले आहेत. आता याला फ्राय करून घ्यायचे. तर हे अशा प्रकारे आपण पनीर बॉल्स फ्राय करून घेतले. इथे आम्ही पॅन परत ठेवला आहे गरम करायला. आता फायनल रेसिपी आपण बनवणार आहोत आणि इथे आपला जो मसाला होता त्याला वाटून घेतला आहे. असं दिसतं. पॅनमध्ये आपण टाकायचे तेल. तेल थोडं गरम होऊ द्या आणि त्यामध्ये आपण टाकायचे जिरे. आता आपण जी ग्रेव्ही केली होती मिक्सरमध्ये बारीक, ती आता आपण तेलामध्ये टाकायची आहे आणि याला 1-2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडं कलरसाठी लाल तिखट टाकणार आहोत, काश्मीरी लाल मिरची. याच्याने आपल्याला एक छान ग्रेव्हीला कलर येईल. यात आपण ॲड करणार आहोत कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर. याला थोडं उकळी येऊ देऊया आणि याला थोडं तेल सुटलं की आपण पुढची प्रोसेस करू. हे आता मी थोडंसं हॉटेलचं फ्लेवर येण्यासाठी थोडंसं बटर ॲड केलं आहे. तुम्हाला आवडतं तर तुम्ही बटर ॲड करू शकता यामध्ये. आपण हे बॉल्स असे हाफमध्ये कट करून घेणार आहोत. वाव, छान दिसतंय ना. हे बॉल्स असे आपण हाफमध्ये कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर फायनली या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आणि आपली रेसिपी झाली आहे. ही डिश तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला पण बनवू शकता, कारण इथे आपल्याकडे व्हाईट कलर आहे, ग्रीन आहे आणि ऑरेंज आपला बनतो आहे.
तर अशा प्रकारे हे बॉल्स आपण हाफमध्ये कट करून घेतलेत. तर आपल्या ग्रेव्हीला आता इथे तेल सुटायला लागलं आहे. तर आपण आता हे कट केलेले जे बॉल्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला हे बॉल्स या ग्रेव्हीवरती ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपली डिश रेडी झालीच आहे. आता ह्याला थोडं गार्निश करूया विथ फ्रेश क्रीम. आम्ही इथे घरातली क्रीम वापरली आहे, पण तुम्ही फ्रेश क्रीमचा यूज करू शकता. तर हा आहे आपल्या डिशचा फायनल लुक. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि बनवताना आम्हालाही खूप मजा आली. तुम्ही नक्की बनवून पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. थँक्यू.